तर आज मी ना मस्तपैकी असे कोबीचे ना खुसखुशीत खमंग असे हेल्दी असे थालीपीठ बनवलेले आहे। इकडे बघू शकता मस्त बनतात, कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनतात। भरपूर कोबी टाकून छानपैकी चवदार टेस्टी असे कोबीचे थालीपीठ बनवलेले आहे। हे थालीपीठ तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता, मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा रात्रीच्या हलक्या फुलक्या आपल्या म्हणजे संध्याकाळची भूक लागते बघा, अशा वेळेससुद्धा तुम्ही हे बनवून खाऊ शकता। खूप छान लागतं, टेस्टी असतात, चवदार असतात। तर पाहू शकता तुम्ही इतके मस्त वाटतं। तर बघू शकता मस्त असे हे थालीपीठ तयार झालेले आहे। तर चला बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची एक छोटीशी रेसिपी। आजची ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक करा, अशीच रेसिपी बघण्यासाठी वर्षा किचन चॅनलला सबस्क्राईबर करा। तर इकडे मी ना अर्धा कोबी ना असं मस्त बारीक चिरून घेतला, जितका होईल तितका बारीक चिरून घ्या किंवा असं किसणीने किसून पण तुम्ही घेऊ शकता। दोन ऑप्शन आहेत, एक तर बारीक चिरून घ्यायचा किंवा किसणीने किसून घ्यायचा। तर मी बारीकच चिरून घेतला आहे आणि चांगला असं बारीक चिरलेला आहे। एक अर्धा कोबी, मोठा कोबी, जसंही तुम्हाला कमी जास्त नाश्ता बनवायचा त्यानुसार कोबी कापा। तर इकडे मी कोबी बारीक चिरून घेतला आहे। आता आपल्याला लागणारं साहित्य बघा, याच्यातली आपल्याला थोडीशी कोथिंबीर वापरायची। तर मी ही बारीक चिरून ठेवलेली कोथिंबीर आहे। त्यानंतर ना मस्त याला स्वाद येण्यासाठी इकडे 2-4 लसणाच्या पाकळ्या, छोटंसं अद्रक आणि 2च मिरच्या टाकते। लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर कमी तिखट वापरा। तर मी इकडे 2 मिरच्या, अद्रक आणि लसूण हे जरा मी आता उखळमध्ये ना बारीक याचा कूट करते, किंवा असं तुम्ही चाकूनीसुद्धा एकदम बारीक करून मिरची, अद्रक, लसूण वापरू शकता। पण असं कूट केलं की मग एकजीव होऊन जातं आणि चव छान लागते मग, त्यामुळे मी याचा कूट करते। तर ह्याचे असे कूट करून घ्यायचा लसूण, मिरची आणि अद्रकचा। लसूण, मिरची आणि अद्रकचा खूप छान चव येते ना, एकदम भारी वाटतो खायला। तर चांगला असं कुटून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये ना सर्वप्रथम काय करायचं, हे जे आपण कोथिंबीर घेतली ना बारीक चिरून ती टाकायची। भरपूर सारी कोथिंबीर टाका, सुंदर रंग येतो थालीपीठाला आणि चव छान लागते। आणि हा आपला अद्रक, लसूण, मिरचीचा जो कूट केला ना आपण तो टाकायचा किंवा बारीक चिरून घेऊ शकता। आता मी लसूण, मिरची, अद्रकचा कूट टाकलाय। थोडा गरम मसाला अर्धा चमचा टाकते, थोडासा लाल तिखट टाकायचं कारण आपण मिरची वापरली, आणि नाही टाकलं लाल मसाला तरी हरकत नाही। रंग छान येण्यासाठी चिमूटभर हळद टाकायची आणि सफेद तीळ टाकायचे, खूप छान कोटिंग येते आणि दिसायलाही सुंदर वाटतो। तर मी इकडे सफेद तीळसुद्धा टाकले। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इकडे मी 3 चमचे किंवा जास्तीत जास्त 2 मोठे चमचे, 2.5 चमचे असं कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ टाकायचं। मी तांदळाचं पीठ टाकलं इकडे, तुम्ही तांदळाच्या पिठाऐवजी कॉर्नफ्लॉवरसुद्धा 2-2.5 चमचे टाकू शकता। जर 2-2.5 चमचे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ असेल तर 4 चमच्याच्या अंदाजाने बेसन पीठ टाका, खूप छान चव येते, मस्त वाटतात बघा थालीपीठ। तर इकडे मी 4 चमच्याच्या अंदाजाने बेसन पीठ टाकले आणि 2-2.5 चमचे असं तांदळाचं पीठ टाकले। हे सगळं आता चोळून घ्यायचं, एकजीव करायचं। याच्यामध्ये मी मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे। जर व्हिडिओमध्ये शूट नसेल झाले तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते, मीठसुद्धा टाकायचं हळद मीठ टाकता वेळेस। आणि हे बघा मस्त, वाटलं तर थोडं थोडं पाणी टाका कारण कोबीला पाणी सुटतं, त्यामुळे जास्त काही पाणी वापरायचं नाही। अगदी थोडंसं थेंब थेंब पाणी असं टाकून याला असं घट्ट बनवायचं। हे असे गोळे याचे तयार होईल ना, इतकं याला घट्ट बनवा। आता स्वच्छ हात धुवून घ्यायचा आणि आपण याची थालीपीठ करूया मस्तपैकी। आता मी स्वच्छ हात धुवून घेतला आहे, आपल्या थालीपीठाचं तयार बघा मस्त तयार झालं आहे। आणि पॅनमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं, गॅस स्लो ठेवायचं, अजिबात हाय नको आहे ग्लास, कारण की काय होतं त्यामुळं मग करपू शकतं। तर मस्त पॅनवर थोडं तेल लावून घेतलं आहे आणि लहान मोठे गोळे जसे पण तुम्हाला घ्यायचे आहेत, ह्या थालीपीठाचं जे पीठ तयार केले आणि असं याला असं सेट करायचं, प्रेस जसेही तुम्हाला आवडेल, लहान मोठे छोटे असे याला पातळ लेअर द्यायची आणि याचा असा आकार वाढवत राहायचा। अजिबात तेल जास्त टाकू नका कारण याला तेलाची आवश्यकता लागत नाही जास्त। तर मी हे जरा मीडियमच साईज ठेवलेली आहे, गॅस स्लो ठेवायचा आणि तुम्ही पाहू शकता पॅनवर अजिबात जास्त तेल नाही आहे, दोन्ही बाजूनी व्यवस्थित याला खरपूस भाजून घ्यायचं। इकडे पाहू शकता स्लो गॅस ठेवला आहे मी, जोपर्यंत ना खालची बाजू थालीपीठाची आपली सुटत नाही ना, चिटकलेले असते त्यामुळे त्याला सुटूपर्यंत तरी वाट बघायची 1 मिनटं तरी, आणि मग असं अलगद याला पलटी करायचं। हे बघा एकदम हलका हात वापरायचा, घाई करायची नाही, नाहीतर काय होतं लगेच तुटले जातात पदार्थ। हे बघा असं हलक्या हाताने त्याला शेक द्यायचा
आणि दोन्ही बाजूनी असा सुंदर रंग येईपर्यंत ना भाजून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता किती मस्त याला सुंदर रंग आला आहे का नाही. अशी चॉकलेटी डाग पडेपर्यंत खरपूस भाजून घ्या दोन्ही साईडून. हे असं ह्याला आता सेट करून घेते. दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घ्यायचं. खूप छान लागतात, खमंग असतात हे खायला. आणि ह्याच पद्धतीने ना तुम्ही फ्लावरचे सुद्धा थालीपीठ बनले जातात, ते सुद्धा खूप भारी लागतात खायला. तर हे बघा मस्त दोन्ही बाजूनी किती सुंदर रंग आला आहे. आणि असे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे. पलटी करून घेतलेलं आहे आणि आता मी हे टिश्यू पेपरवर काढून घेते. अलगद काढून घ्यायचं. हे बघा काढून घेतलं आहे आणि मस्त झालं आहे का नाही. आता दुसरासुद्धा टाकून घ्यायचं. थोडंसं तेल लावायचं आणि पुन्हा एकदा जे पीठ आहे तयार केलेलं ते आपल्या हातामध्ये जितकं तुम्हाला आवडेल तितकं घ्यायचं आणि याला असं सेट करायचं हलक्या हाताने. थोडंसं पाण्याचा हात लावला तरी हरकत नाही, चिटकत असेल तरच. आणि असं डॅब डॅब करायचं. जितकं तुम्ही हलका हात वापरताना ह्याला प्रेस करता वेळेस तितकंच ते चांगलं पसरलं जाईल. म्हणजे हातसुद्धा चिटकणार नाही आणि त्याचा आकारसुद्धा वाढला जातो. स्लो गॅसवर चांगलं 1 मिनटं कडक होऊन द्यायची खालची बाजू आणि मगच पलटी करा. हे बघा सुंदर रंग याला तयार होतोय बघा. आणि स्लो गॅसवर भाजल्यामुळं काय होतं, आतपर्यंत चांगलं भाजलं जातं. बेसन पिठाचा कच्चापणा जो असतो तो निघून जातो, शेकला जातो चांगला आपला थालीपीठ. आणि आता मी दोन्ही बाजूनी चांगलं भाजून घेते मीडियम गॅसवर. सकाळच्या घाईमध्ये ना तुम्ही हे झटकीपट बनवू शकता. पत्ताकोबी फक्त बारीक चिरून ठेवून द्यायची. सकाळी एकदम झटकीपट तुम्ही बनवू शकता नाश्त्याला. हे बघा मस्त झालेत का नाही. आता हे आपण काढून घेऊया गरमागरम. अजून एक होणार आहे म्हणजे बॅटर उरला आहे तो सुद्धा करते, पण मी तुम्हाला हे सुरुवातीचे दाखवते. हे बघा गरमागरम पॅनून जस्ट काढलेला आहे. आणि हे आपले झाले आहेत कोबीचे थालीपीठ तयार खाण्यासाठी. इतके भारी वाटतात ना बघा, दिसायला किती सुंदर वाटतात का नाही. म्हणजे कोणी पाहुणे वगैरे कोणी गेस्ट आलेत अशा वेळेस तुम्ही जर हे असं बेत बनवला त्यांना नाश्त्यासाठी चहासोबत, ते इतकं भारी वाटतं ना. आणि खाता क्षणी तुमची तारीफ करतील. आणि कोबी भरपूर आहे, मस्त कोबीचा स्वाद लागतो. बेसन पिठाचा एक छान फ्लेवर आहे. तिळे टाकलेत आपण, अद्रक लसूणची मस्त एक टेस्ट आहे. तुम्ही नक्की करून बघा. जर नाश्त्याला काहीच सुचलं नाही तर अशा वेळेस तुम्हाला हा नाश्ता कोबीचे थालीपीठ खूप आवडीने खातात. इतके मस्त वाटतात. आणि लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे टिफिनलासुद्धा देऊ शकता. इतके हेल्दी असतात, म्हणजे पौष्टिक असतात. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही कोबीच्या थालीपीठाची रेसिपी? आवडली असेल तर करून नक्की बघा. आणि सोपी आहे, काहीही वेळ लागत नाही, झटकीपट बनवू शकता. भाकरीसोबतसुद्धा तुम्ही चपातीसोबत याला खाऊ शकता किंवा डाळ भात वगैरे असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही याला सोबत खाऊ शकता. याच्यावर केचप टाकून खाऊ शकता किंवा गरमागरम चहासोबत खाऊ शकता. तर सकाळच्या नाश्त्याला तर खूप बेस्ट ऑप्शन आहे. तर बघा आतल्या आत किती मस्त वाटतं आहे. एकदम छान झालं बघा. बेसन पीठ एकदम मस्त शिजलं आहे आणि कोबी पण इतका छान नरम शिजला आहे ना, खाता वेळेस मऊ वाटला, एकदम असा कचकच वाटलाच नाही मला अजिबात. एकदम मस्त टेस्ट झाली आहे. लसूण मिरचीचा एक स्वाद लागतो. नक्की करून बघा, आवडीने खातील सगळे, खात्री माझी. ह्याच पद्धतीने करा जसं दाखवलं आहे. आणि बघा तुम्ही नेहमी कोबी थोडा जरी उरला तर तुम्ही हा नाश्ता नक्की करता आणि इतका भारी लागतो. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही नाश्त्याची रेसिपी आवडली असेल तर करून नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवर असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईबर नक्की करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत. स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. आणि हो, हा नाश्ता नक्की करून खा.